सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे जोडीदार आणि या कथेचे लेखक आहेत श्रीयुत सचिन देशपांडे. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा व तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे जोडीदार. त्यांचा मुलगा त्यांना सकाळपासून फोन करत होता. दुपारपर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकला नव्हता. तरी त्याला फारसं काही जाणवलं नव्हतं. ऑफिसच्या कामामुळे असेल कदाचित, पण जसा सूर्य पश्चिमेला कलू लागला त्याच्या मनातून उदास असा संधीप्रकाश दाटून येऊ लागला होता. 7 वाजायला आले होते. त्याची ऑफिसमधून निघण्याची वेळ झाली होती. पण तरीही त्याचं बोलणं झालं नव्हतं आईबाबांशी दिवसभरात एकदाही. आता मात्र तो चांगलाच घाबरला. त्याने लगेच त्याच्या दादाला फोन लावला. पण तोही त्याच्या कामात व्यग्र होता आणि तो रात्री उशिराने आईबाबांना फोन करणार होता. मग त्याने बायकोला फोन लावला विचारायला की तिला काही अंदाज आहे का. पण तीही अगदीच अनभिज्ञ होती आईच्या आणि बाबांच्या ठाव ठिकाणाबाबत. मग तो तातडीने ऑफिसमधून बाहेर पडला. बायकोला त्याने पुन्हा फोन करून आईबाबांच्या घरी ताबडतोब पोहोचायला सांगितलं. ट्रेनच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्याने टॅक्सी बुक केली आणि तो निघाला. आईबाबांच्या घरी पोहोचला तो 1.25 तासात. त्याची बायको शेजारच्या काकूंकडच्या किल्लीने दार उघडून घरीच बसलेली होती. आईबाबांचा अजूनही पत्ता नव्हता. शेजारच्या काकूंनाही काहीच माहिती नव्हतं. आता मात्र तो रडायच्याच बेतात होता. पण त्याची दोन्ही मुलं बावरून बसली होती त्याच्याकडे बघत. त्यामुळे बाबाने कधीच रडायचं नसतं हा बुरसट समज महत्प्रयासाने त्याने यशस्वीपणे तेवढ्यापुरता पुढे नेला. तो घरातून बाहेर पडणारच होता आईबाबांना शोधायला. नक्की कुठे कोणास ठाऊक. पण तितक्यात फोन वाजला त्याचा. रेल्वे पोलिसांचा फोन होता. तातडीने दादर स्टेशन मास्टरच्या ऑफिसात त्यांनी बोलवलं होतं त्याला. एव्हाना 9 वाजून गेले होते. तो तसाच पाण्याचा घोटही न घेता ठाण्याहून दादरसाठी निघाला. वयाच्या 45व्या वर्षी शक्य होईल तेवढं धावत पळत तो दादर स्टेशनवरील स्टेशन मास्टरच्या कार्यालयात पोहोचला. आईबाबा दोघेही छान खुर्च्या टाकून बसलेले. त्याला कमाल हायसं वाटलं दोघांकडे बघून आणि तो पायातली ताकदच गेल्यासारखा धप्प करत एका रिकाम्या खुर्चीवर ऑलमोस्ट पडला. तिथे उपस्थित असलेल्या एका सिनियर पोलिसाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईबाबांना गाडीची चेन ओढल्याप्रकरणी पकडून आणण्यात आलं होतं. आणि हे ऐकून तो खुर्चीवरून कोसळायचाच बाकी होता. ज्यांनी ईस्टहून वेस्टला जाण्याकरता कधी विदाऊट तिकीट स्टेशनचा ब्रिज वापरला नाही अशा या पापभरू जीवांनी चक्क ट्रेनची साखळी ओढली होती. त्याला कळेना काय चाललंय. आईबाबांच्या वयाकडे बघत नुसत्या दंडावर त्यांची सुटका करण्यात येत होती. तो पोलिसांचे आभार मानून आईबाबांना बरोबर घेत बाहेर पडला. टॅक्सीत एक शब्दही बोलला नाही तो दोघांशी. घरी आले ते तिघं. 11:30 वाजायला आले होते. त्याची बायको भरल्या डोळ्यांनी जागेवरून उठत त्यांच्याकडे बघू लागली. त्याची दोन्ही मुलं पळत जाऊन आजी आजोबांना बिलगली. त्याने आईबाबांकडे पाहिलं.
त्याच्या डोळ्यातून दाटलेले प्रश्न त्याच्या दोन्ही गालावरून ओघळले मूकपणेच. आईने नेहमीप्रमाणेच त्याच्या मनात चाललेलं द्वंद्व ओळखत त्याच्या बाबांकडे बघत, बोला आता काय ते, असं डोळ्यांनी म्हणत त्यांच्या गाडीला हिरवा बावटा दाखवला आणि बाबांची गाडी हलली. म्हणजे बाबांनी बोलायला सुरुवात केली. आज मी माझं इच्छामरण नक्की करून आलो. डॉक्टरांनी 2 दिवस दिले होते विचार करायला. खूप विचार करून ठरवलं आम्ही दोघांनीही आणि सांगितलं आज जाऊन डॉक्टरांना की वयाच्या 80व्या वर्षी मी काही केमोथेरपी घेणार नाही. वर्षभरापूर्वी डिटेक्ट झालेला माझा कॅन्सर आता पावेतो गोळ्यांनी थोपवून धरला. यापुढेही गोळ्या घेऊनच त्याचा सामना करू, जमेल तसा, झेपेल तेवढा. गोळ्यांनीही हात टेकले की मग टेकेन मी ही पाठ कायमचीच, पण केमो काही घेणार नाही. हा कॅन्सर ह्या पडक्या जुनाट बिल्डिंगमध्ये जर आलाय चुकूनच मुक्कामी, तर राहू दे की त्यालाही हवं तेवढे. त्याला हुसकावून लावण्याच्या नादात का उगा इमारत जाळा, आज ना उद्या कोसळणारच आहे की ती. म्हणून मग आम्ही दोघांनीच ठरवलं की जेवढं रेटलं जातंय तेवढं रेटायचं, पण कणत कुढत नाही, तर हसत खेळत. म्हणूनच आज डॉक्टरांकडूनच आम्ही थेट गेलो गडकरी रंगायतनला नाटक बघायला. 20-25 वर्षांनी पाहिलं आम्ही जोडीने नाटक. मग तलावपाळीला भेळ नि पाणीपुरी खाल्ली. कुंजविहारचा वडापाव खाल्ला दोघात एक. येवल्यांच्या अमृततुल्य चहा प्यायलो. मग ठरवलं ट्रेननी प्रवासही नाही केला गेला 25-30 वर्षात, तर मग जाऊया आज ट्रेननी. मस्त विटीची 2 तिकीटं काढली नि कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे न ठरवताच बसलो ट्रेनमध्ये. माटुंग्याला तुझ्या आईनेच माझ्याशी पैज लावली की गेल्या वर्षभरात एवढे पिळपिळीत झालायत की साखळीही ओढता येणार नाही तुमच्याने. मग मीही पेटलो इरेला आणि ओढली साखळी. पण खरंच रे, नाही जमलं मला एकट्याने. मग काय, तुझी आई आलीच नेहमीप्रमाणे मला साथ द्यायला. आम्ही दोघांनी जीवाच्या आकांताने ओरडत साखळी खेचत अखेर ट्रेन थांबवलीच. एक ऑटो कधी एका हाकेत थांबली नाही आमच्यासाठी आयुष्यात, पण आज एक अख्खी ट्रेन थांबवली आम्ही जोडीने. आणि जे काय अत्यानंदाने हसलोय आम्ही बघत एकमेकांकडे की काय विचारता सोय नाही. मग काय, आले शिट्ट्या फुंकत पोलीस. आयुष्यात आपल्यालाही पोलीस धरून नेतील कधी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण झुरळ मारल्यावरही गुन्हा घडल्यासारखा वाटणारे आम्ही, पण खरंच क्रांतिकारक झाल्याचा फील आला बुवा. आणि मग त्या सिनियर पोलीस साहेबांनीच फोन लावला होता तुला. त्यांनाही सगळं खरं खरं सांगितलं आम्ही. सगळं ऐकल्यावर त्यांनी विचारलं मला की अजून काय टोकाची इच्छा आहे. मी सांगितलं की मोटरमनच्या कॅबिनमधून प्रवास करायचा आहे, ठाणे ते पुणे. आणि आता उद्याच आम्हाला इंटरसिटीच्या मोटरमन कॅबिनीत बसून पुण्याला घेऊन जाणार आहेत ते. मग श्रेयसमध्ये उतरू आम्ही, 1 दिवस मुक्काम करू. शनिवारवाडा, सारसबाग, पर्वती करू. SP ची बिर्याणी खाऊ. रात्री सुवर्णरेखाची थाळी खाऊ. आणि परवा डेक्कन क्वीनच्या मोटरमन कॅबिनमध्ये बसून परतू. गेली 80 वर्षे जे काही जगायचं राहून गेलेलं आहे ते जास्तीत जास्त आता उरलेल्या कमीत कमी महिन्यात जगायचं ठरवलं आहे आम्ही. खरं तर मी. पण इथेही तुमची पाठ सोडणार नाही म्हणते ही. तुम्ही पुढे जाऊन जागा शोधा, मी येतेच मागोमाग असंही म्हणते. सांभाळशील ना तुझ्या आईला. प्राणपणाने जपलंय रे मी तिला आणि तिनं सांभाळलंय मला. तिला एकटीला असं मागे ठेवून त्याच्या आईने त्याच्या बाबांच्या ओठावर हात ठेवत त्यांना मध्येच अडवलं होतं आणि त्यांच्या केसांवरून हात फिरवत पुढे बोलल्या त्या, पाहिलंस ना 80व्या वर्षीही कसे भरघोस केस आहेत यांचे.
कसे बरं दिसतील टकलू झाल्यावर ते. नकोच ती मेली केमो नि फेमो. आता जोडीने जे काय महिने राहिलेत ते जगायचं नि जोडीनेच. आता त्याच्या बाबांनी हात ठेवला होता त्याच्या आईच्या ओठांवर. हरवले होते दोघे एकमेकांच्या डोळ्यातून, भान विसरून आजूबाजूचं. तो, त्याची बायको अवाक होऊन ऐकत होते सगळे. आणि अवाक्षरही न काढता पेंगुळलेल्या आपल्या लेकांना घेऊन हळूच दार लावत बाहेर पडली ते सगळी. रिक्षात बसल्यावर दोन्ही लेकांना मात्र कळेना की आई तर आई, पण आज आपला बाबाही रडतोय ओक्साबोक्शी. धन्यवाद. नमस्कार.